बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी माहिती बघितली. त्यांचं कार्य, प्रार्थना समाजाशी संबंध या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्या. आता आपल्याला पुढचे जे समाजसुधारक आहेत ते हरी केशवजी पठारे. तर हरी केशवजी पठारे यांच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजेच काय, हरी केशवजी पठारे हे 19व्या शतकातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे त्यांच्याशी भाषांतरकार, लेखक व शैक्षणिक सुधारक होते. बघा, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांना ओळखलं जातं. तसंच ते एक वैद्यकशास्त्रातले महत्त्वाचे व्यक्ती होते. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पदवीधर होणाऱ्या 4 व्यक्तींपैकी ते एक व्यक्ती होते. तर अशा गोष्टी आपण ज्यावेळी बघितल्या तर लक्षात ठेवायचं, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून ओळखलं जातं कुणाला, तर लक्षात ठेवा की आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांना. तसं हरी केशवजी पठारे यांना महत्त्वाचं ओळखलं जातं ते म्हणजेच काय, भाषांतरकार. तर लक्षात ठेवा, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मार्फत शास्त्रविषयक आणि शालेय उपयोगी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं. त्यांनी इंग्रजीतील आधुनिक ज्ञान मराठी भाषेत पोहोचवण्याचे कार्य केले. बघा, इंग्रजीतील जे आधुनिक ज्ञान होतं ते ज्ञान मराठीमध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं. म्हणूनच त्यांना भाषांतरकार, म्हणूनच ते काय झालेले आहेत, भाषांतरकार म्हणून लोकप्रिय झालेले पाहायला मिळतात. आणि त्याच्या पाठीमागे या 2 गोष्टी आहेत. तर नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि पठारे यांच्या योगदानाचा जर विचार केला तर महत्त्वाची भाषांतरित पुस्तके त्यांची 2 आहेत. एक म्हणजेच काय, सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक संवाद. बघा, सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक संवाद 1833 मध्ये त्यांनी हे पुस्तक काय केलं आहे, भाषांतरित केलं. रसायनशास्त्रविषयक संवाद, बघा 1837 मध्ये हे दुसरं पुस्तक त्यांनी काय केलं आहे, तर भाषांतरित केलं. शास्त्रविषयक मराठी ग्रंथ, बघा, सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक संवाद 1833 मध्ये आणि रसायनशास्त्रविषयक संवाद 1837 मध्ये, अशी 2 पुस्तकं त्यांनी काय केलेली आहेत, प्रसिद्ध केलेली पाहायला मिळतात. प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा तर अशी त्यांनी 2 पुस्तकं महत्त्वाची काय केलेली पाहायला मिळतात, तर भाषांतरित केलेली पाहायला मिळतात. तर शास्त्रविषयक मराठी ग्रंथ आहेत ते मिसेस मार्सेट या इंग्रज लेखिकेच्या इंग्रजी पुस्तकांचं ते भाषांतर आहे. विज्ञान विषयातील मराठीतील एक आद्य पुस्तक म्हणून ते ओळखलं जातं. कोणतं, सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्रविषयक संवाद 1833 मध्ये हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये भाषांतरित केलेलं, मराठीमध्ये भाषांतरित केलेलं हे ते पुस्तक आहे. त्याच्यानंतर बघा, रसायनशास्त्र विषयक संवाद 1837 मध्ये मराठीतील आरंभीचे रसायनशास्त्र विषयक पुस्तक म्हणता येतं. विज्ञान लोकप्रिय करणारे लिखाण, बघा, विज्ञान लोकप्रिय करणारे लिखाण त्यांनी केलं. आणि ही 2 पुस्तके पठारे यांना लोकप्रिय भाषांतरकार बनवणारी ठरली. ही 2 पुस्तकं महत्त्वाची होती, जी त्यांना भाषांतरकार ही पदवी देऊन गेलेली पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण जर विचारात घेतलं, इतिहास आणि साहित्य विषयातील भाषांतर कार्य, इंग्लंडचा वृत्तांत, बघा, इंग्लंडचा वृत्तांत हे 1837 मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. हिस्ट्री ऑफ इंग्लंडचे भाषांतर केलेलं आहे. मराठी वाचकांना पाश्चात्य इतिहासाची ओळख करून देण्यासाठी हे त्यांनी पुस्तक लिहिलं. यात्रिक्रमण 1841, जॉन बानियान यांच्या द पिलग्रिम्स चे मराठी भाषांतर, जॉन बनियान यांचं ते पुस्तक आहे पिलग्रिम्स प्रोग्रेस चे मराठी भाषांतर केलं. धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावाचा हा ग्रंथ यात्रिक्रमण 1841 मध्ये. शालेय साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं पाहायला मिळतं. शालेयोपयोगी नीतिग्रंथ लिहिलेला आहे 1846 मध्ये. मॉरल टेल्सचे भाषांतर आहे ते. हे पुस्तक अनेक वर्ष
शालेय अभ्यासक्रमात होते आणि शिक्षण देणारे सोप्या भाषेतील ते पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. आता पहिला मुद्दा याच्यामध्ये की आहे की इंग्लंडचा वृत्तांत. बघा, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा जर विचार केला तर पहिलं आहे सिद्ध पदार्थ विज्ञान शास्त्र विषयक संवाद, 1833 मध्ये लिहिलेलं आहे. हे मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी लेखिकेचे म्हणजे इंग्रजी पुस्तकाचं काय आहे भाषांतर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर रसायनशास्त्र विषयक संवाद 1837 मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये रसायनशास्त्र विषयक पुस्तकानुसार विज्ञान लोकप्रियता मिळवून देण्यासाठी त्यांनी लेखन केलं आणि त्यांना भाषांतरकार ही पदवी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, याच्यामध्ये आपल्याला 2 पुस्तकं डोक्यात ठेवायची आहेत. सिद्ध पदार्थ विज्ञान शास्त्र विषयक संवाद 1833 मध्ये मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे मराठी भाषेमधला. रसायनशास्त्र विषयक संवाद 1837 मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पुढली गोष्ट म्हणजेच काय, इंग्लंडचा वृत्तांत 1838 मध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लंड या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचं ते काय आहे भाषांतर आपल्याला बघायला मिळतं. पाश्चात्य इतिहासाची ओळख करून देण्यासाठी त्यांनी हे मराठीमध्ये भाषांतर केलेलं पाहायला मिळतं. यात्रिक्रमण 1841. जॉन बनियान यांच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस या याचं मराठीमधलं हे भाषांतरण आहे. त्याच्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावाचा ग्रंथ आपण तो म्हणू शकतो. शालेय उपयोगी नीतिग्रंथ 1846 मध्ये लिहिलेला आहे. तो म्हणजेच मॉरल टेल्सचे भाषांतर आहे. ते नीती शिक्षण देणारं आणि सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रशासनी विषयक साहित्य सुद्धा आहे. देश व्यवहार व्यवस्था 1854 मध्ये त्यांनी लिहिलेलं काय आहे तर पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. प्रशासन शासन व्यवस्था नागरी नियम यांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा मिसेस मार्सेटच्या इंग्रजी ग्रंथावर आधारित आहे आणि त्या काळच्या विद्यार्थ्यांना प्रशासन ज्ञान देणारं आरंभीचं मराठी पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर हरी पठारे यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे तर मराठी भाषेत आधुनिक शास्त्रविषयक ग्रंथांची सुरुवात करवलेली आहे. त्यांनी इंग्रजीतील ज्ञान मराठीत आणून शैक्षणिक आधुनिकीकरणाला चालना दिलेली पाहायला मिळते. मराठी भाषांतर साहित्याचे ते अग्रदूत मानले जातात आणि त्याच्यानंतर मराठी शाळांसाठी उपयुक्त सोपी व सुगम भाषा वापरणारे ते लेखक आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे की त्यांनी आपल्याला काही ग्रंथ लिहिलेले पाहायला मिळतात. त्या ग्रंथांची आपण थोडीशी उजळणी करून घेऊ म्हणजेच आपल्याला हरिकेशवजी पठारे यांच्याबद्दलची माहिती क्लीन होऊन जाईल. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच काय, सिद्ध पदार्थ विज्ञान विषयक संवाद 1833 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचं ते अनुवादन आहे, भाषांतरण आपल्याला बघायला मिळतं. रसायनशास्त्र विषयक संवाद 1837 मध्ये हे त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं. इतिहासाविषयी जर बघितलं तर इंग्लंडचा वृत्तांत 1838 मध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लंड ह्या पुस्तकाचं ते भाषांतर पाहायला मिळतं. यात्रिक्रमण 1841 मध्ये जॉन बनियान यांचं द पिलग्रिम्स प्रोग्रेसचं मराठीमध्ये भाषांतर केलं. धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावाचा हा ग्रंथ बघायला मिळतो. शालेयोपयोगी नीतिग्रंथ 1846 मध्ये त्यांनी लिहिला. मॉरल टेल्सचे भाषांतर आपल्याला ते पाहायला मिळतं. याच्यामधून आपल्याला जोड्याजुळवा हा प्रकार बघायला मिळतो. तर जोड्याजुळवामध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, अजून आपल्याला जर त्यांचं विचारात घेतलं, देश व्यवहार व्यवस्था 1854 हे पुस्तक सुद्धा मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी ग्रंथाचं काय आहे तर भाषांतर आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर आपण सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्र विषयक संवाद 1833, रसायनशास्त्र विषयक संवाद 1837, त्याच्यानंतर इंग्लंडचा वृत्तांत 1838, यात्रिक्रमण 1841, शालोपयोगी नीती ग्रंथ 1846, देश व्यवहार व्यवस्था 1854. बघा, देश व्यवहार व्यवस्था 1854 असे आपल्याला काय बघायला मिळतात, त्यांची पुस्तकं बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपण त्याचं क्लिअरन्स करून टाकेल. सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्र विषयक संवाद 1833, रसायनशास्त्र विषयक संवाद 1837, त्याच्यानंतर इंग्लंड
इंग्लंडचा वृत्तांत 1838, यात्री क्रमांक 1841, शालेय उपयोगी नीतिग्रंथ 1846 आणि देश व्यवहार व्यवस्था 1854. तर याच्यामध्ये आपल्याला देश व्यवहार व्यवस्था 1854 हे मिसेस मार्सेट यांच्याच इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद बघायला मिळतो. सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्र विषयक संवाद 1833 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे, तो सुद्धा मिसेस मार्सेट यांच्याच एका ग्रंथाचा अनुवाद बघायला मिळतो, भाषांतरण बघायला मिळतं. त्याच्यानंतर इंग्लंडचा वृत्तांत आहे, हिस्ट्री ऑफ इंग्लंड या पुस्तकाचं भाषांतर आहे. यात्रेक्रमण हा 1841चा जो ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे ते आपल्याला जॉन बनियान यांच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस याचं मराठीमध्ये भाषांतर बघायला मिळतं. त्याच्यामध्ये आध्यात्मिक, धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावाचा तो ग्रंथ म्हणून ओळखला जातो. शालेयोपयोगी नीतिग्रंथ जो आहे 1846 मध्ये लिहिला आहे, तो मॉरल टेल्स यांचं भाषांतर बघायला मिळतं. नीतिशास्त्र किंवा नीती शिक्षण देणारा तो काय आहे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला ह्या 5 गोष्टी व्यवस्थित डोक्यात ठेवायला पाहिजेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आणि आपण या हरिकेशवजी पठारे यांच्यानंतर आपल्याला पुढले म्हणजेच काय कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा आपल्याला विचार करायचा आहे, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं सिद्ध पदार्थ विज्ञानशास्त्र विषयक संवाद 1833 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे, तो मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचं काय आहे तर भाषांतरण आहे. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे रसायनशास्त्र विषयक संवाद 1837 मध्ये 1837 मध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंग्लंडचा वृत्तांत 1838 मध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लंड या पुस्तकाचं ते भाषांतरण आहे. पाश्चात्य इतिहासाची ओळख करून देण्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. यात्रेक्रमण 1841 मध्ये पुस्तक लिहिलं जॉन बनियान, द पिलग्रिम्स प्रोग्रेस याचं मराठीमध्ये भाषांतर आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक स्वभावाचा तो ग्रंथ मानला जातो. शालोपयोगी नीती ग्रंथ 1846 मध्ये लिहिला मॉरल टेल्सचे भाषांतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर देश व्यवहार व्यवस्था 1854 मध्ये लिहिला, तो मिसेस मार्सेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचाच अनुवाद आपल्याला बघायला मिळतो. तर असं आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्यानंतर ते आधुनिक शास्त्रविषयक ग्रंथांची सुरुवात केलेली आहे, शैक्षणिक आधुनिकीकरणाचं काम केलेलं आहे. साहित्याचे ते मराठी भाषांतर साहित्याचे ते अग्रदूत मानले जातात, हे त्यांचं काय आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. आता आपण हरिकेशवजी पठारे यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली बघायला मिळते. तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती पाहून घेऊ.